हॅलो, आजपासून तुमचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहे आणि तुमचं सगळ्यात अगोदर मी अभिनंदन करतो की तुमचं बीकॉम पार्ट 1 मधून आता तुम्ही बीकॉम सेकंड इयरच्या थर्ड सेम मध्ये तुम्ही प्रवेशित झालेले आहे, म्हणजे तुम्ही प्रमोटेड झालेले आहे ड्यू टू कोविड-19 मुळे. हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आता आपल्या महाविद्यालयाने असा निर्णय घेतलेला आहे की, आणि विद्यापीठाकडूनही तसे आपल्याला आदेश आलेले आहे की 17 ऑगस्ट पासून आणि याच्या पुढे आता दररोज ऑनलाईन क्लासेस स्टार्ट होणार आहे. आपल्या सर्वांना दररोज या ऑनलाईन क्लासला जॉईन व्हायचं आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगायचंय. काळे सर ग्रुपवर टाइम टेबल टाकणारच आहे आज, आणि त्या टाइम टेबलचा शेड्यूल पाहून प्रत्येक टीचर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अशा झूम मीटिंगचं एक शेड्यूल तुम्हाला टाकण्यात येईल. काळे सर तुम्हाला लवकरच शेड्यूल टाकणार आहे, टाइम टेबल टाकणार आहे की रोज किती वाजता कोणतं लेक्चर राहील, कोणते सर घेतील. आणि आजपासूनच मी जसं आज तुम्हाला शेड्यूल टाकलेलं आहे मीटिंगचं, तशाच प्रकारचं शेड्यूल बाकीचे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला टाकतील आणि त्यांच्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला या मीटिंगला जॉईन व्हायचं आणि आपलं ऑनलाईन लर्निंग अँड टीचिंग हे प्रोसेस आपल्याला कंटिन्यू ठेवायची. म्हणजे जो आपल्याला विद्यापीठाने आता या सत्रामध्ये 2020-21 या सत्रामध्ये जे दिवस दिलेले आहे, त्या दिवसांमध्ये आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्ण होणं आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला 17 ऑगस्ट पासून विद्यापीठाने आणि आपल्या महाविद्यालयाने सुद्धा आदेश दिलेले आहे की ठीक आहे, मुलं आपल्या कॉलेजपर्यंत येऊ शकत नाही कोविड-19 मुळे, परंतु आपण ऑनलाईन क्लासेस स्टार्ट करू शकतो. या पद्धतीने आपण आपला कोर्स कंप्लीट करणार आहे. तुम्हाला या सूचना सांगितलेल्या आहे की आजपासून म्हणजे 17 ऑगस्ट पासून तुमचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहे. तुम्ही सेकंड सेम मधून थर्ड सेम मध्ये आले आहात, ऍडमिशन घ्यायची जी प्रक्रिया आहे ते तुम्हाला महाविद्यालयातर्फे सांगण्यात येईल, आम्ही पण सांगू तुम्हाला. परंतु असा विचार करायचा नाही की बुवा आपण तर थर्ड सेमची ऍडमिशन घेतली नाही, मग कसं आपण क्लासला जॉईन व्हायचं, तो काही विचार करायचा नाही. तुम्ही थर्ड सेम मध्ये आलेलेच आहात असंच आम्ही गृहीत धरतो आणि आजपासून आपल्याला टीचिंगला आपली सुरुवात होत आहे. सर्व अगोदर मी हा म्हणजे वर्ग सुरू केलेला आहे, शेड्यूल तुम्हाला दिलेलंच आहे, परंतु इतरही शिक्षक तुम्हाला लवकरच अशा प्रकारचे झूम मीटिंग आयडीचा शेड्यूल तुम्हाला देतील. ज्या पद्धतीने तुम्ही आज या मीटिंगला जुळलेले आहात त्याच पद्धतीने त्यांना पण तुम्हाला त्या मीटिंगला म्हणजे त्या क्लासेसला तुम्हाला अटेंड करायचंय आजपासून. तर मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतोय की तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की आपण सगळे सुखरूप आहात, घरी आहात आणि विद्यापीठाने तुम्हाला प्रमोट केलेलं आहे पुढच्या वर्गामध्ये. म्हणजे आता तुम्ही थर्ड सेमिस्टरला आलेले आहात. थर्ड सेमिस्टरला तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला थर्ड सेमला इंग्लिश आहे, मराठी आहे, परंतु यामध्ये म्हणजे थर्ड सेम पासून तुम्हाला 50-50 मार्काचं होते. म्हणजे तुम्हाला फर्स्ट सेमला आणि सेकंड सेमला इंग्लिश आणि मराठी हा सब्जेक्ट 100 मार्काचा होता, म्हणजे 80 आणि 20 अशा प्रकारचा होता. परंतु जेव्हा तुम्ही सेकंड इयर मध्ये येता, थर्ड सेम मध्ये येता, त्या थर्ड सेम मध्ये हा जो इंग्लिश आणि मराठी हा 50-50 मार्काचा होतो. म्हणजे 40-10 40-10 असा त्याचा पॅटर्न राहतो. त्यानंतर तुम्हाला अकाउंटिंग हा सब्जेक्ट आहे, कॉर्पोरेट अकाउंटिंग. तुम्हाला याच्यामध्ये थर्ड सेम मध्ये मॅथमॅटिक्स आहे. आवाज येतोय ना?
समजलं ना तुम्हाला काय म्हटलेलं आहे, काय सूचना दिलेल्या आहे? तर यामध्ये माझ्याकडे कोणते कोणते सब्जेक्ट आहे मी तुम्हाला सांगतोय की या थर्ड सेम मध्ये तुम्हाला बिझनेस मॅथमॅटिक्स शिकायचं आहे आणि फोर्थ सेम मध्ये म्हणजे सेमिस्टर पद्धत आहे, म्हणजे आपण त्याला आफ्टर दिवाळी म्हणत असतो. परंतु आता यानंतर असं लक्षात ठेवायचं की हे सेमिस्टर झाल्यानंतर नेक्स्ट सेमिस्टर म्हणजे आता तुम्ही थर्ड सेमिस्टर मध्ये शिकणार आहे. याची परीक्षा सर्व दिल्यानंतर पास झाल्यानंतर तुम्ही फोर्थ सेमिस्टर मध्ये जाणार आहे सेकंड इयरचे. तर फोर्थ सेमिस्टर मध्ये तुम्हाला बिझनेस स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट राहणार, म्हणजे अकाउंटिंग राहणार, तुम्हाला स्टॅटिस्टिक्स राहणार आहे, मॅथमॅटिक्स राहणार आहे, इन्कम टॅक्स राहणार आहे. या क्लासमध्ये मी तुम्हाला 17 ऑगस्ट पासून आपण श्री गणेशा केलेला आहे आपल्या वर्गाचा. तर आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला ओरली काही सिलेबस सांगतो, म्हणजे जो आपला तुम्हाला जे बिझनेस मॅथमॅटिक्स मध्ये ते शिकायचं आहे सेमिस्टर 3 मध्ये, त्याचं तुमच्या सब्जेक्टचं नाव राहील बिझनेस मॅथमॅटिक्स. आणि हा जो पेपर राहील पूर्ण 80 मार्काचा राहील. यापैकी म्हणजे पूर्ण पेपर हा तुमचा 100 मार्काचा आहे, परंतु 20 आणि 80 हे तुम्हाला माहित आहे. 20 मार्क्स हे इंटरनल मार्क्स असतात, जे तुमचं पूर्ण परफॉर्मन्स आणि तुमचं पूर्ण इव्हॅल्युएशन करून तुमचे असाइनमेंट, तुमच्या टेस्ट, तुमची क्लासमध्ये उपस्थिती हे सर्व पाहून तुमचे जे 20 मार्क निश्चित होतात. आणि 80 मार्काचा तुम्हाला लेखी परीक्षा राहील. तर अशा स्वरूपाचं तुम्हाला पूर्ण 100 मार्काचा पॅटर्न आहे, म्हणजे 80 आणि 20. तर तुम्हाला जे बिझनेस मॅथमॅटिक्स तुम्हाला या वर्षी आहे, तर या बिझनेस मॅथमॅटिक्स मध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणकोणते युनिट्स, कोणकोणते त्याच्यामध्ये कंटेंट्स राहणार आहे. मी फक्त या ठिकाणी ओरली तुम्हाला फक्त या ठिकाणी डिक्टेट करतो. याची कॉपी जे तुम्हाला आहे ते तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये मिळेल. तर मला एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायची आहे की आपल्या महाविद्यालयाने आपल्याला असे आदेश दिलेले आहेत की ऑनलाईन क्लासेस, प्रत्येक शिक्षक ऑनलाईन क्लासेस हे झूम मीटिंग वर घेणार आहे, जसं आपण आता घेतोय. आणि जे काही तुम्हाला असाइनमेंट द्यायची आहे, जे काही तुम्हाला क्वेश्चन द्यायचं आहे, आता मला तुम्हाला सिलेबस द्यायचा आहे. आता मी सिलेबस याच्यामध्ये सांगत नाही बसणार आणि तुम्ही लिहित नाही बसणार. हा जो सिलेबस आहे हा पीडीएफ स्वरूपात माझ्याकडे आहे. हा पीडीएफ स्वरूपातील सिलेबस मी तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम मध्ये टाकणार. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, आपण मागच्या वेळेस अशाच पद्धती आपण 3 प्रकारे एकमेकांशी जोडल्या गेलेलो आहे ऑनलाईन. एक म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप, दुसरं म्हणजे झूम क्लास आणि तिसरं म्हणजे गुगल क्लास. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फक्त डिस्कशन राहील, मेसेजिंग राहील की तुम्हाला कोणता क्लास कधी राहील, आणि तुमच्या जर काही क्वेरी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक शिक्षकाला विचारू शकता, इंडिव्हिज्युअली विचारू शकता, कुणाला फोन करूनही विचारू शकता, किंवा व्हॉट्सअप मध्ये तुम्ही मेसेज टाईप करूनही विचारू शकता. तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगायचं आहे की आपले हे जे टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे हे 2 प्लॅटफॉर्म वरून चालणार आहे. एक तर असं डायरेक्ट टीचिंग, जे मी तुम्हाला आपल्याला वर्गामध्ये जसं फेस टू फेस शिकवतो तशा पद्धतीचं, आणि दुसरं जे काही तुम्हाला नोट्स द्यायचे आहे. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मॅथमॅटिक्स आहे, मी मॅथमॅटिक्सचं एक उदाहरण तुम्हाला ऑनलाईन समजावून सांगणार. ते समजल्यानंतर त्याच्याच टाईपचं जे उदाहरण आपण जसं वर्गामध्ये तुम्हाला लिहून देत होतो, आता ते शक्य नाही आहे, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे ते मी सांगणार, म्हणजे शिक्षक सांगणार आणि तुम्ही लिहिणार आणि त्याच्यातच वेळ जाणार. तसं करायचं नाही. आपल्याला फास्ट आणि योग्य पद्धतीने आपल्याला आपला कोर्स कंप्लीट करायचा आहे आणि आपल्याला चांगल्या रीतीने शिकायचं आहे. काही नाही समजलं तरी त्या शिक्षकांना संबंधित विचारायचं आहे आपल्याला. माझ्याकडून नाही समजलं तुम्हाला तर पुन्हा पुन्हा विचारायचं. आम्ही तुम्हाला समजून सांगू, ती आपली पद्धतच आहे आपल्या महाविद्यालयाची. प्रत्येक शिक्षक वारंवार समजावून सांगतोच आहे. तर समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल समजावून सांगितलं आणि तो एक्झाम्पल इथं डिक्टेट केल्यानंतर तशा प्रकारची प्रॅक्टिस करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही होमवर्क दिल्या जाईल ते होमवर्क तुम्हाला गुगल क्लासरूमवर दिले. कळत आहे का?
ते होमवर्क तुम्हाला कुठं दिलं जाईल? गुगल क्लासरूम मध्ये दिल्या जाईल. तुम्हाला गुगल क्लासरूम हा क्लास झाल्यानंतर गुगल क्लासरूम मध्ये जायचं आणि वारंवार त्याच्यामध्ये पाहायचं की सरांनी काही आपल्याला क्वेश्चन्स, काही असाइनमेंट, काही क्विज काही दिलेली आहे का. तर यापुढे आता जे काही नोट्स द्यायचे आहे, प्रिंटेड नोट्स PDF स्वरूपात असेल, तुमचा सिलेबस आहे तो मी आता लगेच तुम्हाला गुगल क्लासरूमवर पाठवणारा हा क्लास झाल्याबरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्यायचं कोणकोणते कंटेंट्स आहे, कोणकोणते चॅप्टर्स आहे, काय काय आपल्याला शिकायचं. आणि याच्या पुढे जेव्हा एखादा उदाहरण तुम्हाला समजून सांगितलं, एखादं चॅप्टर आपण तुम्हाला समजून सांगितलं, तर ते चॅप्टर समजून सांगितल्यानंतर तुम्हाला त्यावरचं जे काही होमवर्क आहे ते होमवर्क तुम्हाला करून, म्हणजे पाहून, करून, समजून घेऊन त्यातलं जे काही तुम्ही लिहिलेला त्याचा फोटो काढायचा आणि तो फोटो काढून तुम्हाला तो तुमच्या गुगल क्लासरूम मध्ये सबमिट करायचा. म्हणजे ही पद्धत आपल्याला अडॉप्ट करायची. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जर काही समजलं नाही, कळलं नाही कसं करायचं, काय करायचं, असं म्हणजे एखादा जर तुम्हाला उदाहरण तुम्हाला दिलं, मी होमवर्क देणार तुम्हाला, एक उदाहरण समजून सांगणार, त्याच्यावर ते 5-6 तुम्हाला उदाहरणं देणार, मग तसे तुम्हाला करता आल्या पाहिजे. ते केल्यानंतर त्याचे फोटो काढायचे तुमच्या मोबाईलने आणि ते मोबाईलने काढल्यानंतर गुगल क्लासरूम मध्ये जाऊन तिथं सबमिट करायचे. म्हणजे त्या ठिकाणी मला समजेल की मी हे तुम्हाला होमवर्क दिलं होतं, म्हणजे टीचरने तुम्हाला या ठिकाणी होमवर्क दिलेला आहे आणि तुम्ही सबमिट केलेलं आहे. तर ते आम्हाला त्या गुगल क्लासरूम मध्ये आम्हाला माहित होते की कोणी दिलेलं आहे, कोणी नाही दिलेलं आहे, कोणी सबमिट केलेलं आहे, कोणी नाही सबमिट केलेलं आहे. तर हे एका प्रकारचं ऑनलाईन प्रूफ आपल्याकडे राहतोय की त्या मुलाने वर्षभरामध्ये आपल्याला, म्हणजे जोपर्यंत ऑनलाईन क्लासेस आहे तोपर्यंत त्या मुलाने आपल्याला कशा प्रकारचा ह्याच्यामध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये कशा प्रकारचा त्याने रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मग तुमचे पुढचे 20 मार्क्स निश्चित होणार. कळलं का? म्हणजे फक्त हे 20 मार्कासाठीच प्रॅक्टिस आहे असं नाहीये. आपली टीचिंग लर्निंग प्रोसेस इझी करायची, स्मूथ करायची, तुम्हाला समजणं योग्य करायची, हा आपला प्रयत्न आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजल्या पाहिजे. आज फक्त तुमच्या याच्यामध्ये मला 8-9 मुलं जॉईन झालेले दिसतात आहे, एवढेच आपले नाहीये मुलं. तर तुम्ही काय करा, आजचा पहिला दिवस आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, परंतु उद्यापासून हा मेसेज सगळ्यांना गेला पाहिजे की ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहे आणि मी तर माझ्या याने मी शेड्यूल टाकणार आहे आणि त्याला शेड्यूलला तुम्ही सगळे उपस्थित राहा. मी आता याच्यामध्ये स्क्रीनशॉट घेणार आहे, कोणकोणते मुलं उपस्थित होते आजच्या तारखेमध्ये. तुम्ही माझ्या याच्यामध्ये नोट डाऊन झालेले आहे की कोण कोण उपस्थित आहेत, कोण कोण नाहीत आहेत. तर आजपासूनच हे काउंटिंग सुरू झालेलं आहे. याच नंतर तुमचं गुगल क्लासरूम मध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा राहील, तुम्ही असाइनमेंट घेतल्यानंतर नुसतं पाहता की पाहती नाही तेही आपल्याला समजते तिथं. तर त्या गुगल क्लासरूम मध्ये कोणी पाहिलेलं आहे, कोणी होमवर्क केलेला आहे आणि कोणी सबमिट केलेलं आहे, कोणी नाही केलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये कळणार आहे. तर हे तुम्हाला करायचं आहे आणि इझी आहे सगळं, काही घाबरायची काही कारण नाही, सगळी प्रोसेस इझी आहे. तुम्हाला ते मॅथमॅटिक्स आहे ते पण इझीच राहणार आहे आणि सर्व आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर ते समजल्यानंतर तुम्हाला ते लिहून तुम्हाला इंटरेस्ट येईल त्याच्यामध्ये आणि ते तसं मॅथमॅटिक्स चे गणित सोडून तुम्हाला त्याच्यामध्ये सबमिट करायचं. म्हणजे आपल्याला कळेल की आपण शिकवलेलं या मुलांना किती समजलेलं आहे आणि हे किती होमवर्क करतात, त्या आपल्या याला किती रिस्पॉन्स देतात, हा पण एक महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय की तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये काय काय कंटेंट्स आहे हे सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही 10व्या वर्गामध्ये मॅथमॅटिक्स शिकले असाल, तर त्या 10व्या वर्गामध्ये तुम्ही लसावी मसावी शिकलेलेच आहे. आता तुम्हाला हे माहित आहे की आपलं सगळं जे काही राहील, हे जे मॅथमॅटिक्स राहील हे इंग्लिश मीडियम मध्ये राहील. घाबरण्याचं काही कारण नाही. तुमच्या सिनियर विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता, त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये जरी होतं तरी आपण त्यांना सोप्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि ते समजते, हॅबिच्युअल होतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये पण परफेक्ट व्हायचं आहे. तर या इंग्लिश लँग्वेजला इम्प्रूव्ह करता करता म्हणजे जेव्हा तुम्ही हॅबिच्युअल व्हाल इंग्लिशमध्ये समजून घेताना, मी तर मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही मध्ये तुम्हाला समजून सांगणार, कोणत्याच प्रकारचा तुम्हाला समस्या राहणार नाही. परंतु त्यासोबतच सायमल्टेनियसली आपल्याला आपली इंग्लिश सुद्धा इम्प्रूव्ह करायची. या दृष्टीने आपण जर कॉमर्सचे विद्यार्थी हो मित्रांनो,
तर इन फ्युचरमध्ये जर आपल्याकडे डिग्री आली आणि आपण कुठं जरी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला गेलो तर कॉमर्सचं म्हटल्याबरोबर मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की बीकॉम म्हटलं आणि तुम्ही जर नोकरी मागायला गेले किंवा कुठेही गेले कोणत्या ऑफिसला तर दे आर एक्सपेक्टिंग यू मस्ट स्पीक इन इंग्लिश. दे आस्क यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, देन यू विल बी एबल टू एक्सप्लेन युअर सेल्फ. तर हे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, सोप्या हे आहे. आणि आपण अधूनमधून नुसते क्लासेसच घेऊ असं नाहीये, अधूनमधून आपण तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट अशा प्रकारचे आपण यामध्ये प्रोग्राम्स आपण रन करत राहू. त्याच्यामध्ये तुमच्या इम्प्रुव्हमेंट म्हणजे सायमल्टेनियसली तुम्हाला काय होईल की शिकता शिकता तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचं हे पण याच्यामध्ये राहील. पूनम सदाशिव तुमचा माईक म्यूट करा, मी बोलत असताना आवाज नाही आला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आहे. तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला यामध्ये युनिट फर्स्ट मध्ये काय राहील, मी तर तुम्हाला प्रिंटेड पाठवणारच आहे, परंतु एक ओरली तुम्हाला एक सांगतोय. तुम्ही 10वी मध्ये जे लसावी मसावी शिकले होता तेच तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. त्याला SCF आणि LCM म्हणतात, हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लिस्ट कॉमन मल्टिपल. हे तुम्हाला शिकायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहे आणि येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा जो पहिला युनिट आहे तो त्याच्यामध्ये नॅचरल नंबर्स कोणकोणते राहतील, त्यानंतर इंटिजर्स म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. SCF कसा काढतात, LCM कसा काढतात, SCF कशाला म्हणतात, LCM कशाला म्हणतात, कशासाठी काढतात, त्याचा उपयोग काय हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर LCM SCF काढताना हा 2 संख्येचा कसा काढायचा, त्यानंतर 3 संख्येचा कसा काढायचा, 4 संख्येचा कसा काढायचा हे पण आपल्याला शिकायचं आहे. आणि ते आपण सगळं ऑनलाईन शिकणार आहे इझिएस्ट वेने आणि तुम्हाला समजणार. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे पहिल्या युनिटमध्ये लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन्स याच्यामध्ये व्हरायबल्स असतात, 2 व्हरायबल्स. तर यामध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन्स इन 1 and 2 व्हरायबल्स मेथड्स हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर युनिट नंबर 2 मध्ये जे कोणी बोलत असतील ना, पूनम आपला माईक जो आहे ना अनम्यूट करा. बघा इकडे. त्यानंतर तुमचा जो काही दुसरा युनिट आहे त्या दुसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला शिकायचं आहे पर्सेंटेज, डिस्काउंट, कमिशन अँड ब्रोकरेज. हे आपल्याला एवढे भाग त्याच्यामध्ये शिकायचे, म्हणजे 3 भाग शिकायचे. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे 3 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला 3 चॅप्टर्स आहे. एक आहे पर्सेंटेज, दुसरा आहे डिस्काउंट आणि तिसरा आहे कमिशन अँड ब्रोकरेज. हे तुम्ही सगळं 10व्या वर्गामध्ये शिकलेले आहे. ते पुन्हा तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की 10व्या वर्गामध्ये शिकल्यानंतर पुन्हा इथं कशाला. तर मित्रांनो तुम्हाला हे सांगताना आनंद होतोय की आपल्या विद्यापीठाने हा कोर्स अशा प्रकारचा डिझाईन केलेला आहे की जर मुलं 10व्या वर्गात शिकले तुम्ही विसरून जासाल, फायनल पर्यंत जाताना तुम्ही तर विसरून, आताही विसरलेलेच आहे तुम्ही, ते एवढं लक्षात राहत नाही. आपली ती ट्रेडिशनच आहे की एका वर्गात शिकल्यानंतर पुढच्या वर्गात गेल्यानंतर मागचं सगळं आपण विसरून जातो, ते काही डोक्यात ठेवत नाही. ही आपली परंपरा राहिली. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या विद्यापीठाने आपल्याला अशा प्रकारचा कोर्स डिझाईन करून दिलेला आहे की जेणेकरून विद्यार्थी या माध्यमातून मॅथमॅटिक्सशी निगडीत राहतील, त्याच्याशी संबंधित राहतील. आणि या मॅथमॅटिक्स शिकल्याने लगेच आता तुम्हाला फायनल इयर झाल्यानंतर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सामोरं जाल. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांचं महत्वाकांक्षा असेल की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये समोर गेल्या पाहिजे. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये काय काय आहे, PSI ची परीक्षा आहे, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स मध्ये जर तुम्हाला जायचं त्याच्या परीक्षा आहे, तलाठी, नायब तहसीलदार, क्लरिकल ग्रेडच्या परीक्षा अशा भरपूर असतात. आणि प्रत्येक याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असते. आणि ते कोणतं मॅथमॅटिक्स असते, ते हेच की जे आपण शिकणार आहोत. त्यामध्येच तुम्हाला पर्सेंटेज काढायचे असतात, डिस्काउंट वगैरे, हे जे काही जो काही सिलेबस दिलेला आहे आपल्या विद्यापीठाने, याच त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करूनच तो सिलेबस आपल्या याच्यामध्ये तो
सिलेबसमध्ये तो टाकलेला, अभ्यासक्रमामध्ये तो टाकलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही इथं शिकाल तर निश्चितपणे बीकॉम झाल्यानंतर, BA झाल्यानंतर अनेक मुलं मी पाहिलेले आहेत, औरंगाबाद, पुणे जातात आणि तिथं हजारो रुपये देऊन कोर्स लावतात आणि कोर्स लावल्यानंतर काय शिकतात? हेच शिकतात, जे आम्ही तुम्हाला शिकवणार आहे हेच शिकतात. मग तुम्हाला जर सेकंड इयर मध्येच जर तुम्ही ऍबल असाल, हे सगळं शिकलेले असाल, तर नॉट नीड टू जॉईन एनी क्लास, एनी कॉम्पिटिटिव्ह क्लास. इफ यू विल able to join this class, so no problems. जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची सक्षमता असेल तो क्लास जॉईन करायची, शिकायची, तर काही प्रॉब्लेम नाही, नुकसान नाहीये. परंतु तुम्हाला जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला ते फेस करता यावे या दृष्टीने हा सिलेबस आपण म्हणजे आपल्या विद्यापीठाने डिझाईन केलेला आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या युनिटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पर्सेंटेज, डिस्काउंट, कमिशन, ब्रोकरेज हे शिकायचं आहे. त्यानंतर जो तिसरा युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍव्हरेज शिकायचा आहे, हा चॅप्टर शिकायचा, ऍव्हरेज. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस. ऍव्हरेज म्हणजे काय, त्याला आपण ह्याच्यामध्ये सरासरी म्हणतो मराठीमध्ये. सरासरी पण तुम्ही शिकलेले आहे. सरासरी कसं करतात, एखाद्या बिझनेसमध्ये फायदा होतो, तोटा होतो, तर त्याचं पर्सेंटेज मध्ये कसं कॅल्क्युलेट केलं जातो, हे सगळं प्रॉफिट अँड लॉस मध्ये येतो आहे. हा युनिट नंबर 3 मध्ये झालेला आहे. युनिट नंबर 4 मध्ये आहे मॅथमॅटिक्स ऑफ फायनान्स. यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. हाऊ टू कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट अँड हाऊ टू कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट, हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं. 5वा जो युनिट आहे मित्रांनो, 5व्या युनिटमध्ये तुम्हाला रेशो अँड प्रोडक्शन्स, रेशो अँड पर्सेंटेज, कन्सेप्ट ऑफ प्रपोर्शन, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, simple and compound proportions, direct and inverse proportion. म्हणजे सांगायचं तात्पर्य 5वं युनिट हे तुमचं संपूर्ण रेशो आणि प्रपोर्शन वर डिपेंड आहे. तर अशा प्रकारचे हे 5 युनिट मध्ये आपल्याला सर्व चॅप्टर शिकायचे आहे. तुम्हाला काही सूचना देतो मी, त्या लक्षात राहू द्या की जेव्हा आता आज ठीक आहे, परंतु याच्या पुढच्या क्लासमध्ये तुम्ही जेव्हा याला जॉईन व्हाल उद्यापासनं, तर उद्यापासनं तुम्हाला मी म्हणजे डायरेक्ट प्रॅक्टिकल आपण त्याच्यामध्ये सुरू करणार आहोत. म्हणजे डायरेक्ट पहिलं जे युनिट आहे मी ते सुरू करणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे हाऊ टू जे काही मी डिसाईड करेल की बाबा आपल्याला LCM घ्यायचं आहे की नंबर शिकायचं आपल्याला पहिले, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर LCM, SCM कसं कॅल्क्युलेट करतात हे आपण याला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय करायचं, एक रजिस्टर करायचं किंवा एक तुमची जे काही असेल तुमचं रजिस्टर, वही वगैरे ते घेऊन तुम्ही आपल्या याच्यामध्ये समोर बसायचं आहे. तुमचा जो मोबाईल आहे हा स्टॅटिक राहिला पाहिजे. आता अनेक मुलं असे पकडत असतील मोबाईल, तर त्या मोबाईलला तुम्ही तुमच्या घरामध्ये, लॅपटॉप असेल तर तो काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर मोबाईल असेल तर मोबाईल एका ठिकाणी तुम्ही अफिक्स करा, बरोबर एखाद्या टेबलवर ठेवा, तुमची उंची, पुस्तक वगैरे ठेवून त्याच्यावर ठेवा आणि त्याच्या समोर बसा, म्हणजे मोबाईलला पुन्हा पुन्हा तुम्हाला हात लावता येणार. आणि एक काम करायचं की एक वेळा क्लास सुरू झाला की आपल्याला अनम्यूट करायचा. आपल्या घरातला जो काही बॅकग्राऊंडचा आवाज आहे तो आल्याने पाहिजे, म्हणजे जे शिक्षक शिकवत आहे ते तुम्हाला कंटिन्यू शिकवत राहतील, त्यांना डिस्टर्बन्स होणार नाही आणि तुमचंही त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट राहील. त्यामुळे एक असा विचार करा की तुमच्या घरामध्ये एखादं रूम असेल व्यवस्थित, तर त्या रूम मध्ये तुमची एक सेपरेट अभ्यासाची रूम बनवा, किंवा तुमच्या क्लासेसच्या टाइमला तुमच्या घरातला बॅकग्राऊंडचा आवाज येणार नाही याचा विचार करायचा. आला का लक्षामध्ये? तर यामध्ये असं लक्षात ठेवायचं की दर दिवशी तुमच्या अर्ध्या तासाचा क्लास राहणार आहे. म्हणजे अर्ध्या तासाचा म्हणजे आपली हे जे मीटिंग, म्हणजे हे जे काही झूमची मीटिंग आहे 40 मिनिटं अलाउ करते. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं की जो टाइम दिलेला आहे त्या टाइमला बिलकुल त्या शार्पली त्याला जॉईन व्हायचं त्या क्लासला, म्हणजे आपला टाइम वेस्ट होणार नाही त्या मुलांची वाट पाहण्यामध्ये. कळलं का? तो टाइम आपला वेस्ट होणार नाही, तो आपला टाइम सेव्ह होणार. त्यामुळे तुम्ही काय करायचं की जो शिक्षकांनी जो टाइम दिलेला आहे त्या टाइमला तुम्हाला बिलकुल उपस्थित राहायचं. तर
आम्ही तुमची प्रेझेंटी याच्यामध्ये घेणार आहे, जे मुलं याच्यामध्ये राहतील ना त्यांची प्रेझेंटी राहणार आहे. प्रेझेंटी तुम्हाला वाटेल कसं आहे की मला इथून सगळे दिसतात कोण कोण जॉईन झालेले, म्हणजे टीचरला सगळे माहित होतात कोण कोण आहे कोण कोण नाही आहे, कोण बोलत आहे कोण ऐकत आहे कोण काय करत आहे, आम्हाला इथनं सर्व दिसते. तर आणि आम्ही त्यांचे स्क्रीनशॉट पण ठेवणार आहे, डेट वाईज कोणत्या टाइमला मुलं किती उपस्थित होते सगळं त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येते. तर त्याच्यामुळे तुमची प्रेझेंटी मस्ट आहे. काय काय सांगितलेलं तुम्हाला घरामध्ये व्यवस्थित तुमचं एक म्हणजे एक व्यवस्थित तुमची जागा करायची आणि काय करायचं, बॅकग्राऊंडचा आवाज नाही आला पाहिजे क्लासमध्ये. सेकंड, तुम्ही असं बसायचं की तुमच्या तोंडावर उजेड पडणार, जे नुसतं अंधारात आम्हाला दिसल्या पाहिजे तो विद्यार्थी कोण आहे, तर ते तशा प्रकारचा उजेड तुमच्या चेहऱ्यावर पडल्या पाहिजे, अशा प्रकारची तुमची रचना असायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की हा जो क्लास आहे हा फक्त आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आपल्या मित्रांना किंवा इतर कोणत्या मित्रमैत्रिणींना आपला जो क्लास कोड आहे हा द्यायचा नाही. फक्त आपल्या कॉलेजचेच विद्यार्थी अलाव आहे या कोर्सला. इतर मित्रांना कोणी गंमत जम्मत मध्ये देऊन टाकतो, चला मग आपण पाहू, तसं करायचं नाही. असं लक्षात आलं तर मग आम्ही त्याचा थोडा विचार करू त्या विद्यार्थ्यांना. हे जे काही आपल्या महाविद्यालयाचे नियम आहे सगळे, आपण या क्लासेसचे जे नियम आहे ते त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे आणि हे पालन करूनच आपल्याला चांगल्या रीतीने शिकायचं आहे. तुम्हाला आता याच्या पुढे काय करायचं, मी काय सांगितलेलं की आपलं हे ऑनलाईन आजपासून सुरू झालेलं आहे. तुम्हाला वही वगैरे, कारण की आपलं प्रॅक्टिकल वर्क आहे सर, आणि या प्रॅक्टिकल वर्क मध्ये जे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला म्हणजे समजावून सांगितल्यानंतर ते तुम्ही लिहून घ्यायचं लवकर लवकर, जसं समजावून सांगितलं तसं. परंतु असं नाही की समजावून सांगत असताना एक्सप्लेन मी करणार आहे आणि त्याचे जे काही PDF नोट्स वगैरे आहे ते तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये मिळणारच आहे, त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही. त्यामुळे तुम्ही फक्त वही पेन घेऊन लिहून ठेवायचे तुमच्या नोट्स वगैरे जे काही तुम्हाला नोट आउट करायचं आहे त्याच्यामध्ये. आम्ही जेव्हा सांगू तुम्हाला की ठीक आहे हे उतरून घ्या तुमच्या माहितीसाठी, तर ते तेवढं उतरून घ्यायचं किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी चालते आणि मग नंतर तुमच्या नोटबुक मध्ये लिहून टाकलं तरी चालते. हे इझिएस्ट वे आहे. तर आता जे विद्यार्थी आजच्या क्लासला जॉईन झालेले नाहीये, तर तुम्ही काय करायचं आहे की त्यांना सगळ्यांना फोन करायचा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांना याची सूचना द्यायची की आपल्याला उद्यापासून प्रत्येक क्लासला, आणि तुम्हाला सगळे शेड्यूल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळते. तुमचे सगळे शेड्यूल म्हणजे कोणते शेड्यूल, तुमचे क्लासचे टाइम प्रत्येक शिक्षक तुम्हाला शेड्यूल देणार आहे. जसं इंग्रजीचे शिक्षक असतील, मराठीचे शिक्षक असतील, अकाउंटचे आहेत है ना, जसं मी मॅथमॅटिक्सचा आज मी तुम्हाला दिलेला आहे शेड्यूल, तर तुम्ही बरोबर त्या शेड्यूल म्हणजे टायमिंग, कोणत्या टायमिंगला क्लास राहील, त्याचा क्लास कोड काय आहे, त्याचं क्लास ID काय आहे, हे सगळं भरलं की तुम्ही बरोबर त्या क्लासला जॉईन होता. कोणत्या वेळेस व्हायचं हे पण तुम्हाला समजतं. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या क्लासला सगळं ते शेड्यूल पाहायचे आहे. प्रत्येक शिक्षक त्यांचं झूमचं शेड्यूल टाकणार आहे. त्यांचा तो ईमेल आयडी म्हणतो, त्यांचा जो ID आहे, मीटिंग ID, त्यांचा जो पासवर्ड टाकून त्या वेळेला टाकून त्या क्लासला तुम्ही जॉईन व्हायचं आहे आणि तुमची उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवायची आहे. त्याच्यामध्ये ते अतिशय महत्वाचं आहे. आणि मी सांगितलेल्या गोष्टींचं त्यांना पण, त्या शिक्षकांना पण त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही प्रिकॉशन घ्यायचं. बॅकग्राऊंडचा आवाज झाला नाही पाहिजे. क्लास चालू असताना तुम्ही तुमच्या घरच्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना सर्वांना सांगा की तो क्लास चालू आहे, त्यामुळे बॅकग्राऊंडचा आवाज जो आहे तो झाला नाही पाहिजे. तुम्ही अनम्यूटच राहायचं आहे. तुम्हाला माहित आहे आता तिथं लेफ्ट साईडला सगळ्या बॉटमला तुमच्या झूम मिटिंगच्या इथं माईकचं सारखं चिन्ह दिसतोय, त्याला जर टच केलं आणि त्याच्यावर लाल रेषेतून असे आडवी रेषा आली तर समजा तुमचा आवाज येत नाही. आणि जेव्हा कधी तुम्हाला बोलायचं आहे, तर बोलायचं असेल तर मग त्याला ते काय करायचं, पुन्हा टच करायचं, म्हणजे ती आडवी पट्टी लाल रंगातली निघून जाते, मग तुम्ही बोलू शकता, म्हणजे आम्ही ऐकू शकतो. अशा प्रकारचं. तर हे तुम्ही काही प्रॉब्लेम नाही, बीट बाय बीट आपण सगळे शिकणारच आहोत. तर आजच्या क्लासमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपण आपले जे विद्यार्थी, आपले जे मित्र आहेत त्यांना तुम्ही निरोप द्या. उद्यापासनं आता काडेसर आज शेड्यूल टाकणार आहे, त्या शेड्यूलला पाहून आपला क्लास कोणत्या वेळेस राहील, मी तसं शेड्यूल पुन्हा मी माझ्या क्लासचं शेड्यूल तयार करणार आहे आणि तुम्हाला टाकणार आहे. जो काही त्यांनी तो टाइम दिलेला आहे त्या टाइम नुसार आपण या ठिकाणी भेटत राहू आणि दर दिवशी तुम्हाला क्लासला अटेंड राहायचं आहे. म्हणजे तुमचे वर्ग आता सुरू झालेले हे लक्षात घ्यायचं. हे काही गंमत जम्मत म्हणून सुरू केलेलं अशातलं नाही.
याच्या अगोदर मीटिंग घेतली होती, त्या मीटिंग मध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की आपले क्लासेस कशा पद्धतीने सुरू होतील, काय राहील, हे तुम्हाला सगळं प्रक्रिया त्याच्यामध्ये प्रश्नांचं निराकरण तुमचं केलेलं आहे. या 2-4 दिवसा पहिले आपण मीटिंग घेतली होती मुलांची, त्यांना या ऑनलाईन क्लासेस बद्दल आपण कल्पना पण दिलेली होती. तर या सगळ्या गोष्टीचं अनुपालन करा आणि एन्जॉय करा, टेन्शन घ्यायचं नाही, एन्जॉय करा आणि शिका, व्यवस्थित होईल, सगळं चांगलं होईल. आणखी काही कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. 2 मिनिटं राहिलेले आपल्या मीटिंगला, त्याच्यानंतर ही मीटिंग एंड होईल. आणि नेहमी आता व्हॉट्सअपला टच मध्ये राहा, तुम्हाला शेड्यूल येतच राहतील आणि कधी जॉईन व्हायचं हे लक्षात राहू द्यायचं. आणि काही जर कोणाला समस्या असेल तर कोणी मला फोन करू शकतो, विचारू शकतो. कोणत्याही शिक्षकांना फोन करायचं, काडे सर आहे, मोहीन सर आहे, मी आहे कॉमर्समध्ये, गाडेकर सर आहे, पद्मने सर आहे, सावजी सर आहे, अवस्थी मॅडम आहेत, राऊत मॅडम आहेत, हे सगळे आपले शिक्षक वर्ग आहे. तर यांना तुम्ही कधी फोन करा, तुमच्या समस्या तुम्ही विचारू शकता. विचारा, काही कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. 3 मिनिटं बाकी राहिलेले आपल्या क्लासला. काही शंका कुशंका बोला. सर, आपल्या कॉलेजमध्ये बुक्स अवेलेबल आहेत ना थर्ड सेमची? हो आहेत ना. तुम्हाला त्या दिवशी सर कॉल केला पण, हा सर त्या दिवशी कॉल केला पण सरने काही रिसीव्ह नाही केला कॉल. पुन्हा करायचं ना, सर कामात असतील, असं काही हे नाही. सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कॉल करा, विचारा. समजा नाही केलं तर आम्हाला सांगा, काडे सर आहेत, मी आहे, मोहीन सर आहेत, आम्हाला पण सांगा, आम्ही सरांशी बोलू. पण तसा काही प्रॉब्लेम नाही. जोशी सर, तुम्ही पुन्हा त्याच्यानंतर तुम्ही कॉल केला का त्यांना? नाही सर, खूप कॉल केले, सरचा फोन बंद होता. अच्छा, बंद होता ना, ठीक आहे ना. त्या दिवशी आम्हाला घ्यायला जायचं होतं ना. बरोबर. तर ते सर याच्या आपल्या ग्रुपवर पण आहे, त्याच्यात मेसेज टाकून द्यायचा. सर पाहतात, मग कधी त्यांच्या फुरसतीने ते उत्तर देतातच. तसं आम्ही बोलतोच सरांशी, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पुस्तक मिळते. कॉलेजमध्ये जाताना, पुस्तक घेताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून, तोंडाला मास्क आणि सगळ्या याचं पालन करूनच तुम्हाला तिथं यायचं आणि पुस्तक घ्यायचं, हे त्या दिवशी आपण मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. आणखी काही कोणाला? आपल्याला एका टायमाला किती बुक्स, 1-2 रिफर करता येईल ना बुक्स? हो, सांगतील ना. जे काही नियमन आहे सर जोशी सर देतीलच तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. मिळतील पुस्तकं, काही प्रॉब्लेम नाही. 1-2 जे काही आहे मिळतील पुस्तकं तुम्हाला. आणखी काही समस्या असतील तर तुम्ही सांगत चला, आपण त्याचं निराकरण करायचं. आजच्या गोष्टी समजल्या ना तुम्हाला सर्व? हा, तर आता काय करायचं, तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना, तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आता आज तर ठीक आहे, प्रायमरी लेवलवर तुम्हाला आज मी ते इंट्रोडक्शन दिलेलं सिलेबस पासून, पण उद्यापासून मी तुम्हाला शिकवायला सुरुवात करणार आहे. मी माझा कोर्स पुढे नेणार, ठीक आहे ना. आता जे आले ते आले, जे नाही आले मग त्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होईल, कळलं ना. तर त्यामुळे विचार सचिन, पासवर्ड कनेक्ट नाही झाला फोनला, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. आता तुम्ही झालेले आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही. आणि आता मीटिंग, हा बोल, मीटिंग क्लोज होणार आहे. समजा काही आपण एंड बी झाली मीटिंग तरी मला विचारायचं फोन करून. हा, विचारा, जेवढा टाइम आहे तेवढा. सर याच्यात मी वारंवार कटत होता सर याच्यातून. मी आता तो नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, मी तर जोडतच होतो ना, मला सर नेटवर्क फुल आहे सर. हो, परंतु कसं आहे की दिसत होतं मला की वारंवार रिक्वेस्ट येत आहे, मी वारंवार तुम्हाला जोडलेलं आहे त्याच्यामध्ये. नेटवर्क येतो असा, नेहमी येत नाही असा अनुभव. ठीक आहे, आजच आला असेल तुम्हाला, तसं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, उद्या भेटू मग आपण.